नमस्कार, मी डॉक्टर संजय शिंदे, मूळव्याध तज्ञ. आज मी आमच्याकडे 4-5 दिवसापूर्वी जे एक पेशंट आलं होतं एनालिसिसचं, आज त्याच्याविषयी मी पूर्णपणे माहिती सांगणार आहे. 4-5 दिवसापूर्वीच माझ्याकडे एक पेशंट आले होते. तर त्या पेशंटला शौचाच्या जागेवर अचानक अशी एक गाठ आली होती. ॲप्सिस झालं होतं त्याला, एनालिसिस ज्याला आपण म्हणतो. तर ती गाठ पूसारखी गाठ झाली होती, ठसठस करत होती ती गाठ, आणि त्याला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, आणि वेदनाही खूप होत्या. तर त्याला एक साधारणपणे 8 दिवसापासून हा त्रास थोडं ॲप्सिस वाढत जाऊन त्याला आता इतक्या मोठ्या प्रमाणात ती गाठ झाली होती की त्याला बसणे पण मुश्किल झालं होतं. तो असं वाकूनच चालत होता. आणि या सगळ्या लक्षणांमधून ही सगळी त्यांनी हिस्ट्री सांगितल्यानंतर मी त्याला विचारले की हा त्रास किती दिवसापासून होतो. तर तो म्हणला की सर, मला गेले 8 दिवसापासून हा त्रास होतो. तर मी त्यावेळेस त्याला प्रॉपर हिस्ट्री विचारली. तर तो म्हटला, त्याचे बंधू त्याच्याबरोबर आले होते. तर त्याचे बंधू सांगायला लागले की डॉक्टर हा 8 दिवसापूर्वी कोकणामध्ये गेला होता आणि तिथं त्यांनी मासे आणि मटण भरपूर प्रमाणात खाल्लं, आणि तिथून आल्यानंतर त्याला त्रास व्हायला लागला. तर मी सगळी प्रॉपर हिस्ट्री घेतली. तर त्यावेळेस मला असं जाणवलं की ठीक आहे, आपण असं समजू शकतो की त्याने मासे खाल्ले आणि त्यानंतर त्याला हा त्रास व्हायला लागला. परंतु त्याला अजून मी खोलवर जाऊन हिस्ट्री विचारली. तर तो म्हटला की डॉक्टर, मला हा त्रास गेल्या 6 महिन्यापासून मला त्याचा त्रास होत होता, परंतु कमी जास्त प्रमाणात होत होता. मी माझ्या फॅमिली डॉक्टरांकडून औषध घेतले तर मला बरं वाटून जायचं, म्हणजे त्रासही होत नव्हता. 1-2-3 दिवस फक्त व्हायचा, मामुलीचा त्रास व्हायचा, आणि त्यानंतर तो बरा वाटून जायचा. डॉक्टर मला मलम वगैरे देत होते, गोळ्या देत होते, ठणक व्हायचा, पण तो पण ठणक त्या गोळ्याने थांबून जायचा. तर अशा पद्धतीने त्याचा त्रास कमी जास्त प्रमाणात चालू होता. परंतु आत्ताची ही जी कंडिशन होती, तर ह्या कंडिशनमध्ये त्याला त्रास जास्त प्रमाणात होत होता. त्यात कधी आपण मूळव्याधाचा जो असा आजार असतो, छोटासा आजार असतो, दुर्लक्ष करतो, आणि त्यामधून असे कॉम्प्लिकेशन म्हणून देखील असा आजार उद्भवतो. तर जर आपण म्हटलं तर आपण जर तो पेशंट जर 8 दिवसापूर्वी त्या कोकणामध्ये जाऊन आला, मटण मासे खाऊन आला, बरोबर आहे. परंतु आता जर समजा कोकणातलेच आपण जर पाहिले, तर कोकणातले लोकांना रोजच मासे खावे लागतात. मग तर त्यांना सगळ्यांनाच हा त्रास व्हायला पाहिजेत, तर असं होत नाही. तर हे फक्त एक सेटिंग फॅक्टर असतो, म्हणजे कारण, निमित्त ठरतं हे फक्त, आणि निमित्ताला आपण ते कारण समजतो. तर आणि त्याचबरोबर आता काही पेशंट असतात की जे सांगतात की डॉक्टर, मी सलग 8 ते 10 दिवस झाले, किंवा गेल्या आठवडाभर आमच्या गावाकडे यात्रा होत्या, त्याच्यामुळे मी 8 दिवस झाले सलग मटण खात होतो आणि त्यामुळे मला त्रास झाला. तर ठीक आहे ना, आपण ते कारण समजू शकतो. परंतु त्याला यापूर्वीही मूळव्याधीचा त्रास थोड्याफार प्रमाणात जाणवत असतो, होत असतो. आणि फक्त हे जे आहे, आपण जे सांगतो की मांसाहार किंवा मासे वगैरे, तर हे फक्त एक सेटिंग फॅक्टर असतात. कारण निमित्त ठरतं, कोणत्या गोष्टीला निमित्त ठरलं की आपण त्यावरच भर देत असतो की त्याच्यामुळे मला त्रास झाला. आणि मूळव्याधीचे जे पेशंट आहेत, तर त्या पेशंटला त्या जागेवर ठसठस, वेदना, ठणक या गोष्टी जास्त प्रमाणात जाणवतात. शौचावरून जाऊन आल्यानंतर त्याला कधी वेदना पण खूप जास्त प्रमाणात जाणवत असतात. दीर्घकाळपर्यंत वेदना चालतात. त्यावेळेस पेशंट स्वतःहून पथ्य देखील भरपूर पाळतो. तर पेशंट कधी आपण जर हिस्ट्री घेतली तर पेशंट सांगतो की डॉक्टर, गेले 8 ते 10 दिवस झाले मी फक्त म्हणजे वरण भातच खातोय हो, आणि एकदम हलकं जेवण करतोय, आणि त्यामुळे माझा त्रास थोडासा कमी आहे, परंतु त्रास होतोच, त्रास जास्त प्रमाणात होतोय. फक्त ते खाल्ल्यामुळे मला पोट साफ होतंय, आणि परिणामी पेशंटला असं कमी जेवण केल्यामुळे साहजिकच आहे, अशक्तपणाही जाणवतो, थकवाही जाणवतो. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपण जे मूळव्याधीमध्ये जे आजार आहेत, तर ते आजार ज्यावेळेस वाढत जातात त्यावेळेस असे सेकंडरी इन्फेक्शन म्हणजे कॉम्प्लिकेशन होत असतात. तर यासाठी आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. मूळव्याधीचा आजार वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नंतर ते ॲप्सिस झालेल्या पेशंटला आपण जे आपल्याकडे आलो होतं सुरुवातीला जे पेशंट 4-5 दिवसापूर्वी, तर त्या पेशंटला आपण नंतर ते ॲप्सिस ड्रेन केलं, त्याची म्हणजे भूल देऊन ते सगळा उपचार केला, त्याचा जो पू तो सगळा काढून घेतला. 2 ते 3 दिवसात त्या पेशंटला चांगल्यापैकी आराम झाला, बरं वाटायला लागलं, आणि त्यानंतर तो पेशंट त्याच्या घरी सुखरूप गेला.